नमस्कार. मी बनवत आहे झुणका. झुणक्यासाठी जास्त प्रमाणात मी घेतलेली आहे लसूण. आधी मोहरी आणि जिरं टाकलं आहे. ते छान तडतडू द्यायचं आणि नंतर टाकायची लसूण बारीक चिरलेली, बारीक किंवा तुम्ही असं जसं जाडसरसुद्धा ठेवू शकता. आणि मिरची आणि कढीपत्ता हे छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं लालसर होईपर्यंत मिक्स करायचं. त्यानंतर बेसन घ्यायचं. मी आता 3 माणसांसाठी बनवते, त्यामुळे मी अर्धी वाटी बेसन घेतलं आणि कांदा उभा चिरून घ्यायचा आहे. बारीक उभा, एकदम बारीक चिरायचा नाही आहे, उभा चिरायचा आहे म्हणजे थोडी टेस्ट येते आणि छान टेस्टी लागतो. झुणकाबरोबर भाकरी किंवा भातही छान लागतो, पण मी बनवली आहे भाकरी. झुणका छान भाजून घ्यायचं आहे. जास्त पण कांदा लालसर करायचा नाही आहे, कारण की आपल्याला झुणका भाजायचा आहे त्याच्यामध्ये, बेसन भाजायचं आहे त्याच्यामध्ये. छान बेसन लालसर करेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. स्लो फ्लेमवरच ठेवायचं, नाहीतर ते करपून जाईल. इझी आणि लवकर होणारी रेसिपी आहे. संध्याकाळचं किंवा दुपारचंसुद्धा. संध्याकाळी तर बेस्टच आहे, पटकन आणि झटपट होणारी. मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करायचं आहे छान. आणि थोडंसं मसाला चवीपुरता टाकायचा आहे, जास्त नाही, कारण आपण आधीच मिरची मी टाकलेली आहे, त्यामुळे मसाला थोडा कमी टाकायचा आहे. हळद थोड्या प्रमाणात आणि चवीपुरतं मीठ. जास्त नाही, पण थोडं प्रमाणात पाणी टाकायचं, कारण पिठलं नाही तर झुणका बनवते, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोड्या प्रमाणात मिक्स करून थोडं पाणी अंदाजे टाकत राहायचं. आणि छान आणि खूप टेस्टी असा झुणका होतो. नक्की ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल. अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या. बरेच जण कोकमसुद्धा टाकतात, माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी नाही टाकलं. आणि जास्त नाही, थोडं पाणी टाकत राहायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा माझ्याकडे पॅन नव्हता, अशा प्रकारची कढई होती, त्यामुळे मी त्याच्यातच बनवला. पॅन असेल असं भाजीचा पॅन, त्याच्यामध्ये छान होतं, नाहीतर तव्यामध्ये सुद्धा छान होतं. गावी तर मोस्टली लोकं तव्यातच करतात, पण ठीक आहे. आणि थोडंसं अजून वाफवून घ्यायचं आणि छान मिक्स करतच राहायचं. थोडा वेळ ठेवून द्यायचं, झाकणही ठेवला तरी चालेल. मी ह्या आधी जेव्हा बनवलं होतं तेव्हा झाकण ठेवलं होतं. आणि कढईमध्ये थोडं खाली लागतं, त्यामुळे सतत हलवावं लागतं. आणि अशा प्रकारे छान झुणका तयार आहे. आणि मी भाकरी केली आहे, ज्वारीची भाकरी, त्याच्याबरोबर सर्व केलं आहे. आणि मस्त टेस्टी झुणका तयार आहे. बाय, टेक केअर. भेटू पुढच्या व्लॉग्समध्ये.